सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अर्जुन विषाद योग. जेव्हा मन मोहाने भरून जाते, बुद्धी गोंधळून जाते आणि कर्तव्याचा मार्ग अस्पष्ट होतो, तेव्हा माणूस अर्जुनासारखाच असहाय्य होतो. गीतेच्या पहिल्या अध्यायातील ओव्या 48 ते 77 मध्ये अर्जुन शस्त्राखाली ठेवण्याचा निर्णय घेतो. ही पराभवाची नव्हे तर मानवी दुर्बलतेची कबुली आहे. सार्थ ज्ञानेश्वरीतून संत ज्ञानेश्वर महाराज या अवस्थेला आध्यात्मिक अर्थ देऊन आपल्याला जीवनाचा आरसा दाखवतात. ऐसी जगी सुरस कथा, जे जन्मभूमी परमार्था, मुनी सांगे नृपगाथा, जन्मेय जाम. अर्थ, अशी या जगती रसाळ व परमार्थाची जन्मभूमी असलेली ही कथा वैशंपायन मुनींनी जन्मेजय राजा सांगितलेली आहे. जे अद्वितीय उत्तम पवित्रेक निरूपम परम मंगलधाम अवधारी जो. अर्थ, हे महाभारत अत्यंत श्रेष्ठ अद्वितीय असून त्यातील अनुपम व पवित्र करणारी कथा मोक्षाचे माहेरघरच आहे. कशी ते ऐका. आता भारत कमळ परागू, गीताख्यो प्रसंगू, जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी. अर्थ, आता महाभारत हेच कमळ आणि स्वतः भगवंतांनी सांगितलेला गीता विषयक हाच त्यातील पुष्प पराग होय. ना तरी शब्द ब्रह्माब्दी, मथियेला व्यासबुद्धी, निवडिले निर्पधी नवनीत हे. भावार्थ, अथवा व्यासांनी वेदरूपी समुद्र बुद्धिरूपी रवीने घुसळून त्यातील हे गीतारूपी अनुपम नवनीत लोणी काढले आहे. मग ज्ञानाग्नी संपर्के, कडा सिलेनी विवेके, पद आले परिपके आमोदासी. अर्थ, त्यास ज्ञानरूपी अग्नीचा विचारूपी मंद जाळ लावून ते पुरते कढवल्यावर त्याचे सुवासिक साजूक तूप बनले. जे अपेक्षी विरक्ती, सदा अनुभवी जे संते, सोहम भावे पारंगती रमिजे जेतम. अर्थ, त्याची वैराग्यवान अपेक्षा करतात, संत नेहमी अनुभव घेतात आणि ब्रह्मनिष्ठ तिचे ठिकाणी रममान होतात. जे आकर्णी जे भक्ती, जे आदि वंद्य त्रिजगती, भीष्म परवी संगती सांगितली कथा. अर्थ, जिचे भक्तगण श्रवण करतात, जी साऱ्या विश्वाला वंद्य आहे, जी महाभारतातील भीष्म पर्वात सांगितलेली आहे. जे भगवद्गीता म्हणिजे, जे ब्रह्मेशांनी प्रशंसिजे, जे सनकादिकी सेविजे आदरेसी. भावार्थ, तिला भगवद्गीता असे म्हणतात. ब्रह्मदेव व शंकर जिची स्तुती करतात व सनकादिक मुनी तिचे आदराने सेवन करतात. जैसे शारदीची चंद्रकळे, माझी अमृत कनकोवळे, वेचिती मन मवाळे चकोर तलगे. अर्थ, ज्याप्रमाणे शरद ऋतूतील पौर्णिमेच्या चांदण्यांचे कवळे कवळे अमृतकण चकोर पक्ष्यांची पिले हळुवार मनाने प्राशन करतात, तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा, अति हळुवारपण चित्ता आनुनिया. अर्थ, त्याचप्रमाणे श्रोत्यांनी चित्ताची एकाग्रता करून या भगवद्गीतेचा अनुभव घ्यावा.
हे शब्दे विन संवादिजे, इंद्रियाने नता भोगिजे, बोला आधी झोंबिजे रमयांसे. या गीतेत निरर्थक शब्दांशिवाय मनन करावे, इंद्रियांना नकळत अनुभव घ्यावा आणि ती ऐकण्यापूर्वी तिच्यातील रहस्य हे जाणून घ्यावे. जैसे भ्रमर परागुनेती, परी कमळ दळे नेनती, तैसी परी आहे सेविती ग्रंथ ये. अर्थ, ज्याप्रमाणे भ्रमर भुंगे कमळदलांना समजून न देता त्यातील पराग कणांचे सेवन करतात, त्याप्रमाणे हा ग्रंथ समजून घेण्याची पद्धत असावी. का आपुला ठाऊन सांडिता, अलंगीर जे चंद्रू प्रकटता, हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. अर्थ, किंवा चंद्राचा प्रकाश पडताच चंद्र विकासी कमळ उमलते आणि आपली जागा न सोडता ज्याप्रमाणे चंद्राला प्रेमाने आलिंगन देण्याचे सुख जाणते. ए सोनी गंभीरपणे स्थिरावलोकी अंतकरणे, आथिला तोची जाणे मानूये. अर्थ, त्याप्रमाणे ज्याचे अंतकरण स्थिर, गंभीर आणि प्रसन्न झालेले आहे तोच या कथेचे रहस्य जाणतो असे आम्ही समजतो. अहो अर्जुनाची पांती, जे परिसनया योग्य हाती, तिही कृपा करुनी संती अवधान द्यावे. अर्थ, अर्जुनाच्या योग्यतेची जे श्रोते असतील त्या संतांनी कृपा करून माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावे. हे सलगी म्या म्हणितले, चरणा लागून विनविले, प्रभू सखोल हृदया फुले मनोनिया. अर्थ, प्रभू आपले हृदय फार गंभीर आहे, म्हणून अत्यंत सलगीने आपल्या चरणी ही विनंती आहे. जैसा स्वभाव माय बापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोष आधी. ज्याप्रमाणे आपले मूल बोबडे बोलले तरी आई बापाला त्याचा स्वभावता अधिकच संतोष वाटतो. तैसा तुम्ही मी अंगीकारिला, सज्जनी आपुला म्हणिला, तरी उने सहजे उपसाहला प्रार्थू काही. त्याप्रमाणे तुम्ही संतांनी माझा अंगीकार केला असून ज्या अर्थी मला आपले म्हटलेले आहे त्या अर्थी माझे जे काही उणे असेल ते तुम्ही सहन कराल, त्या मला आपली प्रार्थना केली पाहिजे असे नाही. परी अपराधी तो अनिक आहे, जे मी गीतार्थू कवळू पाहे, ते अवधारा विनवला आहे मनोनिया. अर्थ, परंतु जो अपराध माझ्या हातून घडत आहे तो वेगळाच आहे. तो म्हणजे मी गीतेचा अर्थ स्पष्ट करू पाहत आहे आणि इकडे लक्ष द्या अशी तुम्हाला विनंती करत आहे, हा अर्थ आहे. अनावरण विचारिता, वायांची दिवसा उपनला चित्ता, एरवी भानुतेची काय खद्योता शोभाथी. अर्थ, हे गीताचे काम फार कठीण न झेपणारे आहे. याचा विचार न करता तो स्पष्ट करण्याचे साहस माझ्या चित्तात उत्पन्न झालेले आहे.
वास्तविक सूर्याच्या तेजापुढे काजव्याचे तेज. कीटिटिंभू चांचुवरी मापसुई सागरी, मीनेन तू त्या परी प्रवर्तेथ. किंवा ज्याप्रमाणे टिटवीने आपल्या चोचीने समुद्र कोरडा करण्यासाठी पाणी उपसण्याचा प्रयत्न करावा, त्याप्रमाणे मी अज्ञानी गीतेचा अर्थ सांगण्यासाठी प्रवृत्त झालेलो आहोत. ऐका आकाश गिवसावे, तरी आनिक त्याहुनी थोर होआवे, म्हणून पाडू हे आघवे निर्धारिता. अर्थ, अहो आकाशाला कवटाळायचे म्हटले म्हणजे त्याहून मोठे झाले पाहिजे. त्याप्रमाणे वास्तविक पाहता माझे हे काम जरा अवघड आहे. या गीतार्थाची थोरी स्वयं शंभू विवरी, जीथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. अर्थ, या गीतार्थाची थोरवी एवढी आहे की स्वतः शंकर त्यांची चर्चा करत असता भवानी पार्वतीला चमत्कार वाटला आणि तिने शंकरांना प्रश्न केला. तीथ हरो म्हणे नेनीचे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. तेव्हा शंकर म्हणाले, हे देवी, ज्याप्रमाणे तुझे रूप हे नित्य नूतन आहे, त्याप्रमाणे या गीता तत्वापासून नित्य नवीन आनंद प्राप्त होत असल्यामुळे त्याचाही पार लागत नाही. हा वेदार्थ सागरू, जया निद्रिताचा गुरु, स्वयं सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादिला. ज्या सर्वेश्वराच्या योग निद्रेतील घोरण्यातून वेद उत्पन्न झाले, त्या जगदीश्वराने प्रत्यक्ष स्वतःच्या मुखाने हे गीताशास्त्र अर्जुनाला सांगितलेले आहे. हे से जे अगाध, जेथ वेदावती वेद, तेथे अल्पमिमती मंद काही होय. अर्थ, असे हे गीताशास्त्र गहन असून त्याच्या ठिकाणी वेदांची देखील मती गुंग होऊन गेली, तेव्हा अल्पमती असा जो मी, त्या माझी काय कथा. हे अपार कैसेनी कवळावे, महातेज कवने धवळावे, गगन मुठी सुवावे मशके केवी. हे अपार गीता तत्व कोणत्या उपायांनी समजून घ्यावे? सूर्याच्या तेजाला उजाळा कोणी द्यावा, अथवा चिरटाने आपल्या मुठीत आकाश कसे धरावे? परी येथ असे एकू आधारू, तेनेची बोले मी सधरू, जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला श्री गुरु अनुकूल आहेत, त्यांचाच मला आधार आहे, त्यामुळेच मला धीर आलेला आहे. एरवी तरी मी मूर्खू, जरी चाहला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोजबळू असे. एरवी मी खरोखर मूर्ख अज्ञानी असून अविचारच, तथापि तुम्हा संतांचा कृपारूपी दीप मार्गदर्शक आहे, हे मी माझे भाग्य समजतो. लोहाचे कनक होय, हे सामर्थ्य परिसीच आहे, की मृत ही जीवित लोहे अमृत सिद्धे. परिसाच्या सामर्थ्याने लोखंडाचे सोने होते, किंवा मेलेल्या माणसाला अमृत पाजले की तो जिवंत होतो. तरी प्रकटे सिद्ध सरस्वती, तरी मुकयाही आधी भारती, एथ वस्तु सामर्थ्य शक्ती
नवल काय. अथवा सरस्वती प्रसन्न झाली तर मुका देखील बोलू लागतो. तेव्हा मी गीतार्थ सांगतो, यात नवल नसून ते श्री गुरूंचे महात्म्य आहे. जयांते कामधेनु माये, तयासी अप्राप्य काही आहे. मनोनी प्रवर्तोला आहे ग्रंथी. अर्थ, अहो ज्याची आई कामधेनू आहे त्याला दुर्लभ असे काय आहे. म्हणूनच मी ग्रंथ लेखन करण्यास प्रवृत्त झालो आहे. तरी न्यूनते पुरते, अधिकते सरते, करुणी घेयावे हे तुमते, विनवते असे. तरी यात कमी असेल ते पूर्ण करावे आणि अधिक असेल तर काढून टाकावे, एवढीच माझी आपणास विनंती आहे. आता दे जो अवधान, तुम्ही बोलविल्या मी बोलेन. जैसे चेष्ट सूत्राधीन, दारू यंत्र. महाराज, आता आपण इकडे लक्ष द्यावे, कारण आपण जर मला बोलण्याची शक्ती दिली तरच मी बोलेन. ज्याप्रमाणे लाकडाची कळसूत्री बाहुली दोऱ्याच्या आधाराने नाचते, तैसा मी अनुग्रहितो साधूंचा निरपुतो. ते आपुलिया परी अलंकारितो, भलतया परी. त्याप्रमाणे आपण माझ्यावर अनुग्रह केला आणि साधूंनी आज्ञाही केली आहे. तेव्हा आता आपण आपल्या इच्छेप्रमाणे मला बोलवते करा, अलंकृत करा. तव श्री गुरु म्हणती राही, हे तुझ बोलावे न लगे काही. आता ग्रंथा चित्त देई, झडकरी वेगा. तेव्हा श्री गुरु म्हणतात, हे तू आम्हा सांगावेस असे नाही, आता गीतार्थ सांगण्याकडे लवकर लक्ष दे. या बोला निवृत्ती दासू, पाऊनी परम उल्लासू. म्हणे परियसा मना अवकाशू, देऊनिया. श्री गुरूंचे बोल ऐकून निवृत्तीनाथांचे दास ज्ञानदेव मनांमध्ये अतिशय संतुष्ट होऊन म्हणतात, मी बोलतो ते आता स्वस्थ मनाने. तरी पुत्र स्नेही मोहितू, धृतराष्ट्र असे पुसतू. म्हणे संजया सांगे मातू, कुरुक्षेत्रीची. पुत्राच्या प्रेमाने मोहित झालेला धृतराष्ट्र संजयास म्हणाला, संजया, कुरुक्षेत्राचे काय वृत्त आहे ते मला सांग. जे धर्मालय म्हणिजे, तेथ पांडवानी माझे. गेले असती व्याजे, झुंजाचेनी. ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे ठिकाण असे म्हणतात, तेथे माझे व पंडूचे पुत्र युद्ध करण्यासाठी गेले आहेत. तरी तेची ए तुला अवसरे, काय किजत से एर एरी. ते झडकरी कथन करी मज प्रती. तरी ते परस्परात एवढा वेळपर्यंत काय करीत आहे ते मला लवकर सांग. या ओव्यांमधून श्रीकृष्ण पुढे अर्जुनाला जे उपदेश देणार आहेत त्याची ही पायाभरणी आहे. म्हणूनच पुढील ओव्यांमध्ये येणारा श्रीकृष्णांचा उपदेश आपल्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. जय जय रामकृष्ण हरी.